सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र. विषय शाळांचा आहे, शाळेतील कर्मचाऱ्यांचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शालेय कर्मचाऱ्यांची कामं शिक्षण खात्याची कार्यालय कशाप्रकारे अडवून ठेवत असतात. शिक्षण संचालक असो, शिक्षण उपसंचालक असो, शिक्षणाधिकारी कार्यालय असो किंवा वेतनपथक असो, कर्मचाऱ्यांची कामे विशेषतः ही शिक्षणाधिकारी कार्यालय आणि वेतनपथकाकडे असतात आणि ती कामं होण्यास विलंब होतो, किंबहुना ती काही ना काही कारणास्तव लटकवली जातात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या ठिकाणी कामगार कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन होत असलेलं आपल्याला दिसतं आणि अशातच मग काही कर्मचारी संतप्त होतात आणि कधीकधी त्यामध्ये वादविवाद होतात. असाच एक संतप्त शिक्षकाचा प्रॉव्हिडंट फंडांच्या स्लिपाबाबतीतचा फोन कॉल मला आलेला आहे आणि त्या शिक्षकाच्या रोषाला मलाच बळी पडावा लागला. हा फोन कॉल आपणाला मी ऐकवून दाखवतो. हा सर, नमस्कार. बोला बोला सर. नमस्कारच करताय हो, काहीतरी चमत्कार करा. आम्ही तुम्हाला निवडून देतो, सगळं करतोय. किती वेळा मी तुम्हाला 2003 ला पेन्शनच्या आपल्या पीएफच्या स्लिपा भेटल्यात. काय काम आहेत सांगा तुम्ही लोक. मग काय मग उपयोग काय आज या गोष्टीला? तुम्हाला मी आज वर्षभर फॉलोअप घेतोय. नाही बरोबर आहे. ऐका. नाही मतांच्या वेळेला तुम्ही आमच्या जवळ येता की नाही? नाही ऐकून घ्या. बोला. तिथे कंडिशन अशी आहे ना की ती अधिकारी आहे समजा. सर मी ऐका शिंदे आणि फक्त एकच. अहो मग एक मिनिट, एकच आहे तर हे करण्याचं काम कोणाचं? शिक्षकांचं की निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यांचं? नाही अहो 2003 साली येत नाही. 2003 आणि आजच्या 24-20 वर्ष व्हायला आली आणि तुम्ही पीएफच्या स्लिप आम्हाला देताय. कार्य तरी कशाचं? म्हणजे आम्ही कशासाठी तुम्हाला निवडून द्यायचे? नाही आम्ही घेतो विषय नेहमी तो, पण तिथे नेहमी घेऊन नाही अहो कर्मचारी वाढवण्याचं काम कोणाचं? नाही कर्मचारी वाढवण्याचे भरती तर व्हायला पाहिजे. अहो भरती नाही. मग एक मिनिट, मग आयुष्यभर स्लिपा उद्याला जर गोल झाला तर कोण करणार आहे ते? 20 वर्ष अहो वर्षाला स्लिप द्यायला पाहिजे तर ती 20 वर्ष स्लिप भेटत नाही. काय आकडा आहे तो आम्हाला कळत नाही. रिटायर होईल आता माणूस. तुम्ही रिटायरमेंटला आलेत? हा मग ते तुमचं करून देऊ घ्या. काय काळजी करता तुम्ही? अहो रिटायरमेंट तर होणारच आहे, ते मला पण माहिती आहे. पैसे दिले की होत आहे तिथं. पैसे दिले की तिथं ते सगळं लगेच करून देतात ते. हा मग आपण रिटायरमेंट अजून 4 वर्ष रिटायरमेंटला आहे. आत्ताच करायचं का रिटायरमेंटचं? नाही तुम्ही बोलला रिटायरमेंट बोलला, तुम्हाला वाटलं काय रिटायरमेंट आली का तुमची? ते मला पण माहिती आहे. आणि फाईल हलवायला पण पैसे लागतात तिथे. नाही खेळ चाललाय हो सर. काहीतरी जरा लक्ष टाका तुम्ही. हो बघा जरा. या अधिवेशन होऊन द्या, आता मोकळं होऊन द्या. चालेल अधिवेशनानंतर मोकळं होऊया. हो. शिक्षक बंधूंनो, हा फोन कॉल आपण ऐकलात. हा शिक्षक किती संतप्त झालेला आहे आणि त्यांनी का होऊ नये. कारण आपण भरत असलेल्या प्रॉव्हिडंट फंडाचा हिशोबच आपल्याला जर मिळत नाही तर तो संतप्त होणारच आहे. आम्ही शिक्षक चळवळीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या बरोबर वैयक्तिकरित्या सातत्याने शिक्षणाधिकारी कार्यालय आणि वेतनपथकाकडे कामांचा पाठपुरावा करतच असतो. विशेषतः वेतनपथकाकडे प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लिपांची ज्या वेळेला आम्ही मागणी करतो त्यावेळेला पूर्णवेळ अधिकारी नाही आहेत, कर्मचारी कमी आहेत, कम्प्युटर चालत नाही आहे, बजेट आहे, कामं अनेक पडलेली आहेत, अशी विविध कारणं सांगून ही वेळ ते टाळत असताना आपण बघतो. आम्ही त्यांच्याकडनं शब्द घेतो की हे कधी होणार आहे, कधी आपण करणार आहे. पुढल्या महिन्यामध्ये करू, जिल्ह्याचे 3 भाग करू, उत्तर मध्य पूर्व अशा प्रकारे करू आणि आम्ही कॅम्प लावू आणि ह्या स्लिपा आम्ही देणार आहोत. परंतु हे जे उत्तर आहे हे वर्षानुवर्ष चालू आहे. तर या व्हिडिओच्या अनुषंगाने मी वेतनपथक, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांना मी विनंती करतो की आपण संबंधितांना सूचना करून प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लिपा त्वरित अदा करण्याबाबत कळवावे. विशेषतः वेतनपथकाला विनंती आहे की हा असंतोष आहे याचं विस्फोटात रूपांतर होण्या अगोदर आपण कार्यक्रम ठरवावा, शाळांची मदत घ्यावी आणि स्लिपा अदा कराव्यात. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.